अशी एक लग्नगाठ भाग 26। तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात बघितले की सीमाने तृप्तीचं मन ओळखण्याचा प्लॅन केला होता आणि तो प्लॅनमध्ये ती सक्सेस झाली होती। तिला समजून आले होते की तृप्ती कठोर दिसण्याचं फक्त नाटक करत होती, पण तिचं मन आपल्या सासू नवऱ्यासाठी आणि नवीनच तिची सवतसाठी सुद्धा खूप मनात माया होती, प्रेम होतं। तर आता पुढे तृप्तीने सगळा स्वयंपाक करून तिच्या रूममध्ये गेली होती। आई आणि श्रेयस घरी आलेत। आल्याबरोबर त्यांनी सीमाची चौकशी केली। सीमाने सांगितलं, काही नाही आई, सगळे व्यवस्थित आहे, थोडंसं लागलं होतं। श्रेयस म्हणाला, चला जेवायला बसा, भूक लागली मला खूप। तृप्तीच्या अशा वर्तनामुळे तिला शिक्षा देण्यासाठी सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करत होते। तिला कुणीही जेवायला बोलवलेले नाही। त्या तिघांनी जेवण वाढून घेतले, पण आज काय आश्चर्य, नीताताई अगदी बोट चाकून जेवण करत होती। आपल्या लहान सुनेवर खूप खुश होऊन म्हणाल्या, अगं सीमा बेटा, तुला एवढं पायाला लागलेले असून सुद्धा तू आज किती स्वादिष्ट स्वयंपाक बनवला आहे। एवढ्यात श्रेयस बोलला, आई तू एवढ्या स्वयंपाकाची चव विसरलीस, पण आई मी कधीही विसरू शकत नाही। आजचा स्वयंपाक सीमाने केलाच नाही। तो अगदी भावूक होत म्हणाला, आई आजचा स्वयंपाक तृप्तीने केलेला दिसतो, मी तृप्तीच्या हाताची चव कधीच विसरू शकत नाही। सीमा म्हणाली, श्रेयस आज माझ्या पायाला लागलं असल्यामुळे सगळा स्वयंपाक तृप्तीताईनेच केला, मला कशालाच हात लावू दिला नाही। माझ्या पायाला स्वतःच्या हाताने आयोडेक्स चोळून दिलं आणि मला आराम करायला लावलं। तृप्तीताई दिसते तशी बिलकुल नाही। श्रेयस आणि नीताताईंना हे ऐकून मनाला समाधान वाटले। सगळे अगदी मनसोक्त जेवले। श्रेयस जेवण करून तृप्तीच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला, थँक्स तृप्ती, खूप दिवसांनी आज मला पोटभर जेवायला मिळाले। आणि सीमाची तू आमच्या गैरहजेरीत ज्या प्रकारे अगदी लहान बहिणीसारखी काळजी घेतली, खरंच खूप बेस्ट आहेस तू। या अशा वागणुकीतून तुझी माया दिसते, प्रेम दिसते, तरीही तू स्वतःच्या मनाला का अशी सजा देत आहेस। प्लीज तृप्ती, सोड ना तुझी जिद। तृप्ती अगदी फनकाऱ्याने म्हणाली, श्रेयस कितीदा सांगितलं तुम्हाला, मला तुमच्याबद्दल किंवा घरातल्या कुणाचं बद्दल कुठलीही प्रेम माया काहीच नाही। हो, जे मी सीमाबद्दल केलं, तुम्ही कुणी घरात नव्हतं तिच्या मदतीसाठी म्हणून केली थोडीशी मदत, आणि तिच्या जागेवर गल्लीतलं कुत्रं जरी जखमी झालं असतं तरी मी त्याला मदत केली असती। शेवटी मीही माणूस आहे, राक्षस नाही। याचा अर्थ लगेच काहीही घेऊ नका, जा निघा तुमच्या दुसऱ्या पत्नीकडे। त्याला खूप संताप चढला। तो तिला खूपच संतापानं बोलला, जा, तू कधीच सुधारणार आहे आणि मी तुला इथेच स्पष्ट सांगतो, तू माझ्या प्रेमाची काय नफरत करण्याजोगी पण लायकीची नाही। आय हेट यू तृप्ती। असं म्हणून तो बाहेर आला। त्याने सीमाचा हात पकडला, तृप्तीच्या समोरच्या रूममध्ये घेऊन गेला। तिला बघण्यासाठी त्याने दार लावले नाही। त्याने सीमाला मिठी मारली। तृप्तीसमोरच तो सीमावर प्रेम करू लागला। तृप्ती पाहून हसत होती। त्याने तिच्याकडे संतापात पाहून दार लोटले। तृप्ती अगदी आनंदाच्या भरातच तिच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, गेलात शेवटी श्रेयस। सीमाच्या रूममध्ये तिने आनंदातच स्वतःला बेडवर झोकून दिले आणि स्वतःच खूप हसू लागली। माझे टेन्शन मिटलं आता। काय श्रेयस, खूप थकवलं तुम्ही मला। सीमाला पत्नी म्हणून स्वीकारायलाच तयार नव्हता, शेवटी स्वीकारलं। आता एकमेकांवर खूप प्रेम करा। आज मला खूप आनंद होत आहे। किती दिवसापासूनचा प्लॅन आज सक्सेस झाला। आता मी पूर्ण मोकळी झाली, आझाद झाली। आणि असं आनंदातच म्हणून ती जोरजोराने हसू लागली आणि हसता हसताच तिच्या डोळ्यात वेदनेचे अश्रू ओघळू लागले। एकाएकी ती हुंदके देऊन रडू लागली। हु 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 असं आपोआप जोरात आवाज येऊ लागला। त्यांनी ऐकू नये म्हणून तिने उशी तोंड खुपसलं आणि मध्यरात्रीपर्यंत उशीमध्ये तोंड खुपसून एकटीच रडू लागली। रात्रभर तिला श्रेयससोबत घालवलेले क्षण आठवत राहिले। श्रेयसचा तो पहिला स्पर्श, त्याच्यासोबत घालवलेले ते रोमॅन्टिक क्षण, अगदी सगळेच खूप खूप सुखाचे दिवस होते ते, आणि जे आता माझ्या नशिबी नाही आहेत। असंच दोघेही एकमेकांच्या मिठीत असताना तृप्तीने श्रेयसला एकदा बोलली होती, श्रेयस, समजा जर मला काही झालं असतं, म्हणजे आयुष्य आहे हे, काहीही होऊ शकतं, देवाने मला लवकर बोलवलं तर? तुम्ही तुमची सेक्रेटरी शीतल मॅडम हिच्याशी लग्न करून घ्यायचं, तिची ही इच्छा पूर्ण होईल बिचारीची। जेव्हा बघावं तेव्हा फोन करत असते, सर, श्रेयस सर,
हे कसं ते कसं असं निमित्त करून सतत तुमच्याशी संपर्क करते, लाईन मारते तुमच्यावर आणि तुम्ही लक्षही देत नाही असं चिडवत ती श्रेयसला हसत होती. पण हे बोलणे झाल्यावर श्रेयस एकाएकी सिरियस झाला होता आणि तृप्तीला एक कानाखाली दिली होती. लगेच श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने तिला फटक्यात मिठीत घेतलं होतं. अगदीच भावूक होऊन तिला म्हणाला, तृप्ती प्लीज प्लीज असा शब्द कधीही काढू नको. मी कधीच तुझ्याशिवाय राहू शकत नाही ग. तसं झालं तर मी तुला एकटीला कधीच जाऊ देणार नाही. मीही तुझ्यासोबत येईन. आय लव्ह यू तृप्ती. नको ग असं बोलूस. नाही असं नाही होणार. कधीच नाही होणार. पूर्ण वेडी आहेस तू. उगाच काहीतरी बडबडते वेड्यासारखे. हे सगळं आठवून ती खूप रडत होती. सकाळी सकाळी तिला केव्हा तरी झोप लागली. सीमा येऊन तिला चहा नाश्ता देऊन गेली. श्रेयस सीमाच्या रूममध्येच होता. ते जेव्हा तृप्तीला समजले तिला बरे वाटले. श्रेयस अजून झोपलाच होता. सीमा दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करायची, आरती म्हणायची आणि सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे करायची. सीमा येण्या अगोदरच तृप्तीही तेच करायची. श्रेयस झोपला असताना त्याच्या रूममध्ये छून 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 असा पायातल्या साकड्यांचा आवाज ऐकू येतो. त्याने थोडेसे डोळे उघडून बघितलं तर तृप्ती आरती घेऊन त्याच्याजवळ आली. आरती मेजवर ठेवून तिने त्याची चादर ओढली आणि श्रेयसला म्हणाली, अहो उठा, बघा सूर्यदेव वरती आले. सकाळ झाली, कंपनीत जायचं नाही का? त्याने तिला एकदम ओढून तिला त्याच्या अंगावर घेतले. तिचा चेहरा पकडून तिला मिस्किलपणे म्हणाला, हो का, बघू किती सकाळ झाली. असं म्हणून तो तिच्या ओठांची पप्पी घेणार तेवढ्यात त्याला अजून एक आरोळी ऐकू येते. अहो उठा ना, आरती घ्या. तो दचकून उठला. बघितलं तर समोर सीमा उभी होती आरती घेऊन. तो मनातच हिरमुसला. त्याने आरतीला नमस्कार केला अन खाली जाण्यासाठी निघाला. अंघोळ वगैरे करून तो डायनिंग टेबल भोवती नाश्त्यासाठी बसला. कुणीच काही बोलत नव्हतं. तो अगदी शांततेने नाश्ता करत होता. तृप्ती उठली. तिने अंघोळ वगैरे करून तयार होऊन सीमाजवळून चहा नाश्ता मागवला. हातात पर्स लटकवली आणि सँडल घालून स्कूटीवर निघाली. श्रेयसच्या मनात आलं, मला बघावंच लागेल. तृप्ती दररोज जाते कुठे, कोण आहे तो, या गोष्टीचा मला पुरता धडा लावलाच पाहिजे. कुणामुळे माझा एवढा सुखी संसार नष्ट होतो आहे. श्रेयससुद्धा तिच्या मागोमाग तिला दिसणार नाही अशा बेतात कार चालवू लागला. तृप्ती पुढे गेल्यावर एका गल्लीत फाकली. तिथे एक काळ्या कलरची कार उभी होती. तिथून एक माणूस बाहेर आला आणि तृप्तीला मिठीत घेऊ लागला. त्यांचे कारमधले हसणे खिदळणे श्रेयसला स्पष्ट ऐकू येत होते. ती म्हणत होती, प्लीज रोहन, मला तू खूप आवडतोस. आय लव्ह यू रोहन. तुझ्या मिठीत येण्यासाठी मी आसुसलेली असते. पण काय करू रोहन, माझं प्रेम कोणीच ओळखू शकत नाही. फक्त तूच मला समजू शकतेस. श्रेयसला वाटले, आता जर मी थोडा वेळ तिथे थांबलो तर त्यांचं अजून पुढचं बोलणं ऐकून मला चक्कर येईल की काय, म्हणून त्याने गाडी मागे फिरवली. थोडे दूर जाऊन तो गाडीत मागे सीटवर डोके टेकून तो खूप वेळपर्यंत बसून राहिला. विचार करू लागला, तृप्ती माझं प्रेम असं कुठल्या गोष्टीत तुला कमी पडलं आहे का तू मला असा धोका देत आहेस. थोडा वेळ थांबवून त्याने गाडी घराकडे नेली. तो तृप्तीच्या रूममध्ये झोपून राहिला. 2-3 तासांनी तृप्ती घरी आली. ती रूममध्ये शिरली. श्रेयसला झोपलेले पाहून म्हणाली, ओ श्रेयस उठा माझ्या बेडवरून, उठा, मला झोपायचं आहे, खूप थकले मी. असं म्हणून ती गाणे गुणगुणत वॉशरूममध्ये गेली. श्रेयस उठला. तिथेच टेबलवर तिचा फोन पडलेला होता. मॅसेज आल्याची रिंग वाजली. त्याने मॅसेज बघितला. रोहनच्या नंबरवरून मॅसेज होता. त्याने मॅसेज वाचला. तृप्ती घरी पोचली का? आजचा दिवस तुझ्या सोबतीचा खूप आठवणीत राहील. खूप मज्जा आली आज. प्लीज तृप्ती, आता केव्हा भेटशील मला? तुझं वेळ लागलं मला. अजून लवकर ये भेटायला प्लीज. असं मॅसेज वाचले श्रेयसने. आणि कशाबद्दल एका रोहन नावाच्या माणसाने मॅसेज पाठवला होता. श्रेयसने पाहिलं ते काय होतं. खरंच होतं का एक धोका? आणि रोहनच्या नंबरवरून तृप्तीला आलेला हा मॅसेज काय होतं हे सगळं? तर भेटूया पुढच्या भागात.